रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 7 डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. साधारणतः 100 ते 125 दिवस या निर्णयाला झालेले प्रचंड मोठा तोटा शेतकऱ्यांना ह्या निर्णयानंतर झालेले कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी अशी घसरण त्या ठिकाणी झालेली आपण सर्वांनी बघितलेली. साधारणतः हा निर्णय 31 मार्च पर्यंत असेल अशी शेतकऱ्यांची भावना होती आणि 31 मार्च नंतर हा निर्णय पाठीमागे घेतला जाईल. परंतु काल परत एकदा त्या ठिकाणी वाणिज्य मंत्रालयाकडून एक पत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेले की ज्यामध्ये पुढील आदेश होईपर्यंत ही निर्यात बंदी लागू असणार आहे अशा पद्धतीचं जे पत्रक आहे. या पत्रकामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठी अशी नाराजी पसरली, कारण की नवीन कांदा सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. जुन्या कांद्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणावर आहे. इतर राज्यांमध्ये सुद्धा कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे आणि कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस खाली येत आहे. आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचा जास्त अंत न बघता, शेतकऱ्यांना अजून आर्थिक तोट्यामध्ये न पाडता या ठिकाणी कांदा निर्यात बंदीचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो आता पाठीमागे घ्यावा व जास्तीत जास्त कांदा निर्यात कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून शेतकरी वर्गांना दिलासा द्यावा.